दुसरी महत्त्वाची बातमी बघूया। इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी मवियाच्या भवितव्यावरती प्रश्न उपस्थित केलाय। सामनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तीनही पक्षात झालेल्या कुरघोडीच्या राजकारणावरती भाष्य केलंय। काही गोष्टी जबाबदारीनं स्वीकारल्या पाहिजेत। ईव्हीएम घोटाळा, मतदार यादी, बोगस मतदार या सगळ्यावरती आता चर्चा सुरू आहे। मतदार कसे वाढवलेत हे सर्वांसमोर आले आणि अशामध्येच महाविकास आघाडीत मतदारसंघावरून खेचाखेची झाली। आपल्याला जिंकायचंय म्हणून आम्ही अनेक वेळेला जिंकलेले मतदारसंघ सोडून दिले। विधानसभेच्या वेळेला शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच ही सुरूच होती। त्याचा चुकीचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचला असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर विधानसभेला चिन्ह होतं, पण जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित नव्हतं। ही चूक होती आणि ती यापुढे सुधारली पाहिजे। दरम्यान ती चूक पुन्हा करायची असेल तर एकत्र येण्याला अर्थ नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मवियाच्या या अस्तित्वावरच भाष्य केलंय। लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत। तेव्हा काय होतं, माझ्यासमोर उमेदवार होते माझे, पण निशाणी नव्हती, चिन्ह नव्हतं। विधानसभेच्या काय वेळेला काय झालं, निशाणी होती पण जागा कोणत्या आणि मी त्याच्यानंतर जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं। तर ही जी काय तुतू मैमे झाली ही स्वीकारली पाहिजे। आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही। त्यांच्या अंगामध्ये विजयश्री एवढी संचारली होती की सर्व जागा आता प्रत्येक तीनही पक्षाला वाटलं आम्हीच जिंकणार। त्यामुळे 1.5 महिना वाटाघाटीतच घालवला। ही जागा तुझी नाही, ही जागा माझी, इथेच माझं वर्चस्व, तिथे तुझंच वर्चस्व। या भानगडीमध्ये प्रचार सोडून, प्लॅनिंग सोडून आमचा जो काही 1.5 महिना गेला, सव्वा महिना म्हणजे जवळपास 40 दिवस आणि जवळपास 28-30 बैठका झाल्या। तर यामध्ये जो वेळ गेला, प्लॅनिंग करू शकलो नाही आणि स्ट्रॅटेजी बनवू शकलो नाही। हे उद्धवजी म्हणतात ते खरं आहे, कारण याला जबाबदार कोणी एकाकडे बोट दाखवून होणार नाही। तर तिघांच्याही त्यावेळेच्या याच्यामध्ये जो सूर लागला की प्रत्येकांना अधिकाधिक जागा पदरात पडून घ्यायच्या होत्या आणि त्यातून प्रचंड नुकसान झालं, हे खरं आहे की सगळ्यांच्या डोक्यात ते हवा गेली होती। ते उद्धवजींनी मान्य केलं, मी पण मान्य करतो। आम्ही बैठकामध्ये जो वेळ घालवला त्यावेळेस लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर असं वाटतं की अनेकांना वाटलं की आता मीच मुख्यमंत्री होणार आहे। अनेकांना वाटलं त्यात म्हणजे पहिले सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, तर पहिले पदावर खुर्ची ठेवून प्रयत्न करत होते। हे पण नुकसानीचंच कारण आहे। उद्धवजी बोलले ते खरं बोलले आणि मी पण बोलतोय, मी पण खरं बोलतोय। तर इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी मवियाच्या भवितव्यावरती प्रश्न उपस्थित केलेला आहे। सामनाला त्यांनी एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तीनही पक्षात झालेल्या कुरघोडीच्या राजकारणावरती त्यांनी अगदी सविस्तर भाष्य केलेलं आहे। काही गोष्टी जबाबदारीने स्वीकारल्या पाहिजेत। ईव्हीएम घोटाळा असेल किंवा मतदार यादी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्यांनी मुलाखतीमध्ये केलेला आहे। दरम्यान बोगस मतदार या सगळ्यांवरती चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। मतदार कसे वाढवलेत हे सगळ्यांसमोर आलं आणि अशातच महाविकास आघाडीत मतदारसंघांवरून खेचाखेची झाली। त्यामुळे आपल्याला जिंकायचंय म्हणून आम्ही अनेक वेळेला जिंकलेले मतदारसंघ सोडून दिले असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तीनही पक्षात झालेल्या कुरघोडीच्या राजकारणावरती उद्धव ठाकरेंनी अगदी सविस्तर भाष्य केल्याचं आपल्याला बघायला मिळते। उद्धव ठाकरेंचा मवियाच्या भवितव्यावरती सवाल बघायला मिळतोय। सामनासाठी उद्धव ठाकरे यांनी एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी या सगळ्या विषयांना स्पर्श केला, सविस्तर त्यांनी भाष्य केलं। पुन्हा चूक करायची असेल तर एकत्र येण्यात अर्थ नाही असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलेलं आहे। आगामी महापालिका निवडणुका येतात आणि त्यापूर्वी उद्धव ठाकरेंची अतिशय महत्त्वाची विधान आपल्या समोर येताना दिसत आहे। उद्धव ठाकरेंचा दरम्यान उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत आपण ते सुद्धा एकदा बघूया। लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत। तेव्हा काय होतं, माझ्यासमोर उमेदवार होते माझे, पण निशाणी नव्हती, चिन्ह नव्हतं। विधानसभेच्या काय वेळेला काय झालं, निशाणी होती पण जागा कोणत्या आणि मी त्याच्यानंतर जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं। तर ही जी काय तुतू मैमे झाली ही स्वीकारली पाहिजे। आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही। लोकसभा असेल, विधानसभा असेल, यानंतर आता आपण बघतोय महापालिकेच्या निवडणुका अगदी काही दिवसांमध्येच या गोष्टींना सगळ्या सुरुवात होईल। मात्र त्यापूर्वी
इंडिया आघाडीची बैठक होणार त्यापूर्वी उद्धव ठाकरेंचं अतिशय महत्त्वाचं भाष्य खरं तर बघायला मिळतंय. उद्धव ठाकरेंनी मवियाच्या भवितव्यावरती प्रश्न उपस्थित केलेला आहे. लोकसभेला कमावलं, विधानसभेला गमावलं असंही ते म्हणाले.